नमस्कार, मी शुभांगी पाटील. आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी एक कविता घेऊन आली आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, आपण करोनासारख्या महामारीबरोबर लढत देत आहोत. आणि त्या लढ्यात कुणाची आई, कुणाची बहीण, तर कुणाचा भाऊ, तर कुणाच्या घरातला कर्ता पुरुष घरादाराला मागे सोडून मृत्यूच्या दारातून पुढे जात आहे. पण त्यातही सगळ्यात मोठं दुःख असेल तर लहान बाळाला त्याची आई एकटं सोडून जाणार. आणि म्हणूनच या दुःखाला पण कितीतरी कुटुंब सामोरे जात आहेत. आणि म्हणूनच माझ्या कवितेचं नाव आहे माय. दारी उभा असा तू न सांगताच येतो, समजून घे जरा तू का माय अशी नेतो, समजून घे जरा तू का माय अशी नेतो. नाय माय अशी देवा कधी एकटी जगते, घरादाराचे साऱ्या तीच भविष्य बघते. जाता माय घरातून हा तोल सारा जातो, समजून घे जरा तू का माय अशी नेतो, समजून घे जरा तू का माय अशी नेतो. भय मृत्यूचे तिलाही नाही कधीही छळते, जगणे अशक्य त्याचे हे तिला रे कळते. तो प्राण मग वेडा बेडीत हा अडकतो, समजून घे जरा तू का माय अशी नेतो, समजून घे जरा तू का माय अशी नेतो. भरे पोट तिचे ते जर सारे घेती घास, फिरे जर ती घरात घेती भिंती मुक्त श्वास. जाता जराही बाहेर, जाता जराही बाहेर कसा उंबारा रडतो, समजून घे जरा तू का माय अशी नेतो, समजून घे जरा तू का माय अशी नेतो. पाजतसे जे दूध असे अमृताची धार, माय मायेचा जिव्हाळा खुले स्वर्गातले दार, खुले स्वर्गातले दार. मातीचा तो असा गोळा, मातीचा तो असा गोळा किती कष्टाने घडतो, समजून घे जरा तू का माय अशी नेतो, समजून घे जरा तू अशी माय का नेतो. दारी उभा असा तू न सांगताच येतो, समजून घे जरा तू का माय